माझा नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. मागील 2 वर्षापासून इलेक्ट्रिक व्हेकल ईव्ही सेक्टरला आपण फोकस करतोय. यातल्या ज्या चांगल्या कंपन्या आहेत यांचा आपण कंटिन्युअसली फंडामेंटल अनालिसिस करतोय आणि त्याचा रिझल्ट आता सध्या तुम्हाला दिसायला चालू झाला असेल. त्यातलीच एक कंपनी एथर एनर्जी. असं काय झालंय, मागच्या 2 महिन्यामध्ये या कंपनीचा स्टॉक थांबायचं नाव घेत नाहीये. आज जर बघितलं तर परत एकदा 15% वाढलाय. तर याचं अनालिसिस करणार आहेत. आणि अजून या ईव्ही सेक्टरमध्ये अशा कुठल्या कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण आता जर इन्व्हेस्ट केले पैसे तर लॉंग टर्म मध्ये आपली चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा, एथर एनर्जीचा स्टॉक बद्दल बोलूया की ईव्ही सेक्टर मधली सगळ्यात पहिली कंपनी आहे की जी इबिटा पॉझिटिव्ह झालेली आहे. आतापर्यंत बघितलं आपण ओला इलेक्ट्रिक म्हणा किंवा कुठलीही इलेक्ट्रिक व्हेकल कंपनी पॉझिटिव्ह नाहीये, पैसे कमवत नाहीये, निगेटिव्ह आहे. पण ही पहिली कंपनी येणाऱ्या क्वार्टरमध्ये होणार आहे की जी पहिल्यांदा प्रॉफिटेबल होणार आहे. त्यामुळे त्याचा जर बघितला तुम्ही आज तर 15% स्टॉक वाढलाय. त्याच्यानंतर जर बघितलं आपण रेव्हेन्यू जर बघितला तर 673 करोडवरनं 1230 करोड झालाय मागच्या एका वर्षामध्ये. म्हणजे रेव्हेन्यू डबल झालेलं बघा. ईव्ही सेक्टरमध्ये जर बघितलं आपण तर जे त्यांचा सेल्स नंबर आहेत ते 81% वाढलेत बघा. म्हणजे डबलच्या जवळ झालेत. म्हणजे मागच्या वर्षी जेवढ्या युनिट विकले त्याच्यापेक्षा जास्त युनिट त्यांनी या वर्षी विकलेत बघा. आणि या कंपनीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की हिरो मोटोकॉर्प जे आहे, हिरो कंपनी आहे, याचा जवळपास 30% हिस्सा आहे. मागे एक मी व्हिडिओ बनवला होता की 1000 करोड रुपये हिरोनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. किती प्राइसला? जवळपास 1200 रुपयाच्या प्राइसला. त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवला की अजून सुद्धा संधी आहे या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची. बघा, नॉर्मली बघायला गेलं आपण तर आपल्या आजूबाजूला जर बघितलं आपण एथर एनर्जीचं जर तुम्हाला शोरूम दिसत असेल किंवा कुठल्याही कंपन्यांचं, तिथं तुम्हाला गाड्या अवेलेबल नाहीये. 2 महिन्याची 3 महिन्याची आता सध्या वेटिंग चालू आहे. त्यामुळे सुद्धा स्टॉकमध्ये आता सध्या डिमांड आहे. बघा, मार्केटमध्ये कसं असतं की येणाऱ्या काळामध्ये ही कंपनी काय परफॉर्म करणार आहे, येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहेत गोष्टी ना, याला प्राइस इन मार्केट आत्ताच करत असतं बघा. जसं नॉर्मली बघायला गेलं आपण झोडिओ बघा, ट्रेंड्स बघा, कशा पद्धतीने स्टॉक कमी कालावधीमध्ये वाढला होता. पण मनाव तसा त्याला रिस्पॉन्स मिळत नाहीये, मनाव तशी त्या कंपनीमध्ये ग्रोथ होत नाहीये. त्यामुळे तुम्हाला आत्ताच बघितलं आपण मागच्या एका वर्षामध्ये ट्रेंड्स परफॉर्म करत नाहीये. त्या पद्धतीनंच येणाऱ्या काळामध्ये ही कंपनी चांगला परफॉर्म करेल आणि आता सध्या त्या पाथवर दिसते. त्यामुळे मार्केट याला काय करतंय, आधीच व्हॅल्युएशन देतंय, आधीच या स्टॉकची प्राइस वाढते. त्यामुळे या रॅलीमध्ये आपण ही पार्टिसिपेट करायला काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर बघा, आता थोडेसे फंडामेंटल आपण बघूया. नॉर्मली जर बघायला गेलं तर मागच्या एका वर्षामध्ये 81% युनिट ग्रोथ झाली बघा. मागच्या एका क्वार्टरमध्ये म्हणजे मागचं 3 महिन्यामध्येच 81% ग्रोथ आहे बघा. म्हणजे 3 महिन्यांनी एवढी ग्रोथ आहे बघा. त्याच्यानंतर जर बघितलं आपण हिसार जो प्लांट आहे त्यांचा, त्याची जर क्षमता बघितली आता सध्या तर जवळपास 4-4.5 लाख युनिट आहे. ती पुढच्या वर्षी जर बघितली आपण ते 9.5 लाख युनिट पर्यंत जाणार आहे. आणि हिरो सारख्या ब्रँडचं याला बॅकअप आहे. त्याच्यानंतर जर बघितलं, दुसरी जर आपण बघितलं ईव्ही सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी तर टीव्हीएस मोटर आहे बघा. मागच्या एका वर्षामध्ये जवळपास 48% रिटर्न दिलेलं आहे. 4371 आता सध्या प्राइस आहे. आज सुद्धा स्टॉक वाढलेला आहे. का वाढलाय? कारण की जर आपण टीव्हीएस मोटरची IQ म्हणा किंवा दुसरी जर अजून एक नवीन त्यांनी गाडी काढलेली आहे, या गाड्यांना चांगला रिस्पॉन्स आहे. आणि इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये सगळ्यात जास्त जर कोण युनिट सेल करत असेल, टीव्हीएस मोटर करते. त्याच्यानंतर जर बघितलं आपण बजाज ऑटो आहे बघा. बजाज ऑटोनी मागच्या एका वर्षामध्ये 41% रिटर्न दिलंय. मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये स्टॉकनी खूप चांगल्या पद्धतीची रॅली दिलेली आहे. बजाजची बघा, चेतक म्हणा किंवा अजून नवीन व्हेरियंट येत आहेत, याच्यामध्ये चांगला रिस्पॉन्स आहे. कंटिन्युअसली गाड्या हे सेल करतायत. त्याच्यानंतर जर बघितलं आपण ग्रीस कॉटन आहे बघा एक कंपनी. याच्यामध्येही खूप चांगल्या पद्धतीचे एम्पियर नावाचा ब्रँड आहे या कंपनीच्या अंडर. तर ह्याच्यामध्येही चांगली ब्रँड. त्याच्यानंतर जर बघितलं आपण नॉन ब्रँडमध्ये खूप काम करणाऱ्या कंपन्या आहेत बघा. लीड ॲसिडमध्ये तर झेलिओ नावाची कंपनी आहे बघा. ही पहिली कंपनी आहे की जी कंपनी मागच्या एका वर्षामध्ये जर बघितलं आपण याचे रिटर्न तर जवळपास 346% रिटर्न दिले आहेत एकाच वर्षामध्ये मागच्या. ठीक आहे, झेलिओ नावाची कंपनी नॉन ब्रँडमध्ये काम करणारी, लीड ॲसिडमध्ये काम करणारी, नॉन RTO मध्ये काम करणारी कंपनी आहे. याच्यामध्येही चांगली संधी आहे. आणि ही एकमेव कंपनी आहे की जी प्रॉफिटेबल आहे बघा ईव्ही सेक्टरमध्ये, इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर अशा असंख्य कंपन्या आहेत की ज्यांना पार्ट प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या सुद्धा खूप साऱ्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळेच माझं म्हणणं आहे या सेगमेंटला आपल्याला इग्नोर करून चालणार नाहीये. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकल सेगमेंटमध्ये अशीच डिमांड राहणार आहे. कंटिन्युअसली चेंज होऊन जाणार आहे सगळा पॅटर्न. आता जर बघितलं आपण जे काही नंबर आहेत बघा, जे पेट्रोल, कार, डिझेल यांचे जे नंबर आहेत गाड्यांच्या सेल्सचे, ते तुम्हाला कन्वर्ट होताना दिसतील. आता जर बघितलं आपण चायनामध्ये जर बघितलं तर 85% पर्यंत कन्व्हर्जन ऑलरेडी झालेलं आहे.
आणि हे कन्व्हर्जन येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये होणार आहे. त्यामुळे आपल्यालाही याच्यामध्ये पैसे कमवण्याची संधी आहे. तर या सगळ्या स्टॉकला तुम्ही अनालिसिस करा, तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. पण यांचे फंडामेंटल जर बघितले आपण तर बढिया आहेत. इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाहीये. येणाऱ्या काळामध्ये तुमची चांगली वेल्थ होऊ शकते. तुम्हाला इलेक्ट्रिक गाडी घ्यायची आहे का नाही हा तुमचा डिसिजन आहे, पण तुम्ही या सेक्टरमध्ये, या स्टॉकमध्ये नक्की इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. अजूनही कोणाला काही डाऊट असतील तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट म्हणजे काय, फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. फोन अवेलेबल नाहीये कारण कंटिन्युअसली फोन येतात. ठीक आहे, तुमच्या पोर्टफोलिओचं अनालिसिस करायचं आहे, तुमचे कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्याबद्दलचं अनालिसिस करायचं आहे. सगळ्यांनी काय करायचं आहे, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला उत्तर देण्यात येईल. धन्यवाद.